तानाजीमुळे यांचा कार्यक्रमाचा बंद त्यांनी आज सकाळपासून हा मेडिकल कॅम्प आयोजित करण्याचा कार्यक्रम जो राबवला आहे याचं माध्यम असं आहे की गोरगरिबांचे हे धर्मनगरमध्ये हा कार्यक्रम राबवणं म्हणजे खरंच लोकांची सेवा करणं आणि त्याचं आरोग्य निरोगी राहतो अशा व्यक्तीचा आशीर्वाद जर लाभला असेल तर भूपेशजींना लाभलं म्हणून ते आज 2 वेळा या पूर्वविभागाचं ते नेतृत्व करतात आणि पुन्हा त्यांना पुढच्या वाटचालीसाठी अशा आरोग्य शिबिरातनं म्हणा लोकांच्या सेवेतनं म्हणा लोकांच्या सेवेतनं त्यांना आशीर्वाद मिळो आणि पुढची वाटचाल पूर्ण सफल हो अशा आमच्या भरभरून माझ्या लाडपणीच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने आणि आमचे मित्र राहुल राऊत यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप आणि लाभार्थी त्यामध्ये 25 पेशंट त्यांनी पेशंट होऊन सुद्धा ते स्वतः घेऊन जातात बस रिटर्न घेऊन येतात एक त्यांचं कौतुकाची गोष्ट आणि आता इथे दादांच्या वाढदिवसानिमित्ताने कॅम्प आयोजित केला त्याच्यामध्ये 400 लोकांनी सहभाग घेतला त्याच्यामध्ये गेले 15-20 लोक ऑपरेशनसाठी निघाले त्याच्यामध्ये एक वॉलचा पेशंट निघाला त्याला कमीत कमी 9 लाखाचा खर्च आहे तो सुद्धा त्यांनी 10 हॉस्पिटलमधून फ्री करण्याचा आव्हान दिलेलं आहे आणि दादाने एक आव्हान केले आम्हाला का ते तेरणा हॉस्पिटलला आपण एक भेट देऊ तिथं आम्ही जरूर जाणार आणि ते पेशंट एवढे नाव काढतात खूप म्हणजे मुलाप्रमाणे तिथं वागणूक देतात त्या हॉस्पिटलमध्ये इथे एक अशा हॉस्पिटलांचं जाणं एक योग्य आम्हाला ठरेल म्हणजे तुमच्यावर एवढे लोकांचा प्रेम आहे आज दिवसभर रात्रपर्यंत कार्यक्रम म्हणजे चालू आहे सर्व जे माझे प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांचा आशीर्वाद त्यांचं प्रेम आणि त्यांचं सहकार्य यामुळे माझ्यामध्ये ऊर्जा निर्माण होते तर ते माझ्यासाठी टॉनिक आहे आणि निश्चितच यांच्या सर्वांच्या समाजसेवेच्या माध्यमातून जे काही पुण्य कमवता येईल त्या पुण्याचा नक्कीच मला देखील लाभ होणार आहे आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्ताने सन्माननीय तानाजी मोरे त्यांचं देवा फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये अनेक लोकांमध्ये असलेले आजार आहेत त्या सर्व आजारांचं या ठिकाणी चेकअप होईल आणि त्यामध्ये जे रुग्ण ऑपरेशन लायक असतील किंवा त्यांचे बायपास असेल किंवा वॉलचं ऑपरेशन असेल या सर्व ऑपरेशन या ठिकाणी मोफत त्यांना या ठिकाणून नेण्यासाठी त्यांची स्वतः हॉस्पिटलची गाडी पूर्ण हॉस्पिटल त्यांची गाडी येते त्या गाडीमध्ये ते पेशंट त्या ठिकाणी नेले जातात त्या पेशंटची संपूर्ण सेवा केली जाते ते जेव्हा स्टेबल होतील तेव्हा त्यांना पुन्हा आणून या भिवंडीमध्ये जिथे त्यांचं राहण्याचं ठिकाण असतं त्या ठिकाणी सोडलं जातं अशा प्रकारची चांगली सेवा करण्याचं काम तेरणा हॉस्पिटल आणि देवा फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे सकाळपासून 400 पेशंटने याचा फायदा घेतलेला आहे त्यामध्ये किमान 25 ते 30 लोक ज्यांचं ऑपरेशन करण्यायोग्य पेशंट आहेत त्यांचं जर या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपचार होऊन त्या लोकांना देखील एक चांगलं डोळ्यांचं ऑपरेशन असेल तेही केलं जाईल आणि त्यांनाही चांगली दृष्टी देण्याचं काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे मी खरं त्यांचा आभार व्यक्त करणार आहे कारण आभार व्यक्त करून खूप कमी होता त्यांनी जो समाजसेवेचा वसा घेतलेला आहे कारण त्यांच्यातून मला प्रेरणा मिळते म्हणून मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो माझे सहकारी मित्र सन्माननीय प्रशांतजी लाड साहेब सन्माननीय अरुणजी राऊत साहेब